नमस्कार, मी अक्षय. इंडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी माझ्याकडून ती चूक झाली, शरद पवारांची जाहीर कबुली. आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांची भूमिका बरोबर आहे, मात्र सर्वांना आरक्षण देण्याचं काम हे सरकार नक्की करेल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. तेव्हा बोलताना शरद पवार यांनी आरक्षणासह अन्य काही मुद्द्यांवरती सुद्धा भाष्य केलंय. या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागते. व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली. ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना द्यावी लागली. त्या माझ्या लक्षात माझी चूक राहिली. माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला, पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही. आणि त्याच्यानंतर मी स्वतः वाटीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो, विद्यार्थ्यांशी बोललो, सुसंवाद साधला आणि त्याच्यानंतर एक वर्ष 2 वर्षांनी त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता. त्या निर्णयाला लोकांनी सहमती दाखवली. आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाच्या प्रश्नावर इश्यू झालेला आहे त्याच्यातून हा सुसंवाद या नव्या पिढीशी साधायची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू. त्याची आवश्यकता मला वाटते. ओबीसीतून आरक्षण द्यावं नाही, 2 गोष्टी आहेत की आरक्षण हा जरांनी एक चांगलं स्टेटमेंट केलं तर माझ्या वाचण्यात आलं. तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लिम यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं स्टेटमेंट केलं. असं त्याचं हे स्टेटमेंट माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि हे झाल्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटकाचा धनगर, लिंगायत, मुस्लिम हे ज्या प्रक्रियेमध्ये आली तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती जागीच होईल. त्या स्थितीच्या संबंधीची कटुता जाईल असं मला वाटतं. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शहरात उद्योजकांची बैठक घेतली आहे. त्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधलाय. यावेळी त्यांनी केंद्राच्या आर्थिक अधिवेशनासंदर्भात संपूर्ण तपशील दिलाय. नाही, तर काही आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारचं माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या वर्षीचं जे बजेट सादर झालं, अर्थसंकल्प सादर झाला, त्यावेळेस ठिकठिकाणी जाऊन या अर्थसंकल्पामध्ये नेमकं सर्वसामान्य माणसासाठी या देशाच्या प्रगतीसाठी 2047चा जो काही संकल्प आहे विकसित भारताचा तो पूर्ण करण्यासाठी म्हणून नेमकं याच्यामध्ये काय काय आहे याचं थोडं विस्तृत सादरीकरण असेल, माहिती देणं असेल, यासाठी आज मी संभाजीनगर शहरामध्ये आलो होतो आणि सर्व माझ्या सगळ्या संवाद माध्यमाची त्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमाशी संवाद होता तो आता झाला. एक पक्षाची बैठक आहे आमच्या या विभागाची, आज पक्षाची बैठक आहे. त्या बैठकीला आता जाणार. सरकार इकडे भूमिका घेत नाही, विरोधी पक्ष इकडे भूमिका घेताना दिसत नाही.
नाही, मला असं वाटतं की शेवटी ज्यांची त्यांची भूमिका ज्यांच्या ठिकाणी योग्य आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? तर आहे. ओबीसीचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या. एकमेकाला विरोध कुठंच नाही, पण ओबीसींची सोडून त्याच्यात देऊ नका. त्यामुळे ज्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत, पण दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे या राज्याचं सरकार करेल. 2014ला माननीय देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठ्यांना प्रथम आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. ते हायकोर्टात टिकवलं, पण सरकार बदललं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे आरक्षण गेलं. आजही ज्या काही आरक्षणाच्या संदर्भात ज्या काही त्याच्यातल्या काही सूचना येत आहेत, आंदोलन करणारे आपली जी काही मंडळी आहेत मराठा बांधव, त्यांच्याकडनं काही म्हणणं येते, त्याच्यावरती गांभीर्याने विचार चालू आहे. मला असं वाटतं लवकरात लवकर हा प्रश्न नक्की सुटेल. तर मागील पंधरवड्यापासून शहरात सीसीटीव्हीत दिसलेला बिबट्या शनिवारी पुन्हा चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत आढळला असल्याची माहिती समोर येत असून त्या परिसरात सांडलेले रक्त आढळून आलंय. मागील पंधरवड्यापासून शहरात चर्चेत असलेला आणि सीसीटीव्हीत दिसलेला बिबट्या शनिवारी पुन्हा चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्या काही आढळून आला नाहीये. मात्र परिसरात सांडलेले रक्त आढळून आलंय. त्यामुळे पथकाने परिसर पिंजून काढला, मात्र बिबट्या त्यांना मिळून आला नाही. असं असलं तरीही बिबट्याचा वावर मात्र शहरात असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चिकलठाणा MIDC परिसरातील NRB समोर शनिवारी सकाळी बिबट्या दिसला असा दावा तेथील वॉचमनने केला. त्यानंतर फॉरेस्ट टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. दरम्यान पंधरवड्यापूर्वीच्या सोमवारी पहाटे दिसलेला बिबट्या अजून बेपत्ता आहे. तरी बिबट्याचा मुक्तविहार सुरू असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शहरभरातील नागरिक घाबरले आहेत. मात्र वन विभागाच्या सूत्रांचा आधार घेत आता बिबट्या चिकलठाणा मार्गे शहराबाहेर गेला असल्याचं जाहीर केलं होतं आणि कोणी हार्सूल मार्गे शहराबाहेर गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान शनिवारी दिवसभर औद्योगिक वसाहत चिकलठाणा परिसर येथे काही अन्य ठिकाणी बिबट्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो कुठे गेला असावा यासाठी त्यांच्या पायाच्या ठसाचा शोध घेणं सुरू आहे. तसेच नागरिकांनी कुठेही बिबट्या दिसल्यास 1926 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करण्याचं आवाहन वन अधिकारी दादासाहेब तौर यांनी केलंय. कहाँ से? यहाँ से इधर आगे इधर आ गया। ये खंबे से घुसा झाड़ है क्या? झाड़ के अंदर से घुस गया। उधर से हमने जो चाय वाले उधर बुलाया। तो वो 2 जन आदमी अंदर घुस गए। अंदर घुसने के बाद में उन्हें उसको लकड़ी मारा, हमारे आंख पे आ गया। अच्छा, वो उसको मारा तुमने? कितने बजे की बात है? 6:30 बजे आज सवेरे। कुछ गाय भी जख्मी हुई अंदर? नहीं ना. सगळ्यात पहिले कोणाला दिसला? सगळ्यात पहिले आमचा छोटा जीव वाचला, दुसरा. अच्छा, त्याच्या पाठीमागे मी आलो. ओके. त्यांच्या हाताला लागलेला ओपन करू ना पॅन्ट. हा, तुम्ही ओपन करणार ना? ओपन करू पूर्ण. हे काय लागलं तुम्हाला? हे मी त्याला बघितलं ना, त्याने जेव्हा धाड मारली अंगावर यायच्या धरत होता, तो धरायची कोशिश करत होता. धाड मारली त्या टायमाला आम्ही इकडे तुमचे पंजे दाखवून दोन्ही. तर टाउन हॉल जयभीमनगर परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा फॉर्च्युनर कारला आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती कळताच अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. टाउन हॉल जयभीमनगर रस्त्याच्या घाटी निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभी असलेल्या कारने रात्री अचानक पेट घेतला. शुक्रवारी रात्री उशिरा 3 वाजेच्या सुमारास फॉर्च्युनर कारला आग लागल्याची घटना घडली. ही माहिती काही स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवली. माहिती कळताच अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे दीपराज गंगावणे, अक्षय नागरे, सुजित कल्याणकर, केतन गाडगे, चंद्रसेन गीते आदींचं पथक दाखल होतं. त्यांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दल कमी वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने कार पूर्णपणे जळाली नाहीये आणि तिला विझवण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त
तो जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून शहरात सासऱ्याकडून जावयाचा खून करण्यात आल्याची घटना घडली असून मारेकऱ्यांपैकी एकास अटक करण्यात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याने आपल्या जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना शहरात समोर आली आहे. अमित मुरलीधर साळुंके असं मयत तरुणाचं नाव असून तो शहरातील इंदिरानगर भागात राहत होता. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे त्याची लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होतं. त्यांनी प्रेमविवाह देखील केला होता. मात्र मुलीच्या कुटुंबियांनी हा राग मनात धरून 14 जुलै रोजी अमितच्या पोटात चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला 11 दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपींना अटक होत नसल्याने अमितच्या कुटुंबियांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या केल्या. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून शहरात सासऱ्याकडून जावयाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर शनिवारी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1चे उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने एका आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी एडियनसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. जो गुन्हा दाखल झाला होता बेसिकली 300 नवीन आपला कायदा होता त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता 14 जुलैला. त्यामध्ये मुलगाची मृत्यू काल झालेली आहे. त्यामध्ये आम्ही मर्डरचे सेक्शन त्यामध्ये ॲड केलेलं आहे. सध्या तो मर्डर गुन्ह्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्याचे मागे 2 आरोपी आहेत आणि 2 आरोपीसाठी आमची टीम वेगवेगळी जागा ऑलरेडी स्पॉटवर आहे. ते तिथे आरोपीचे शोध करत आहे. मी लवकरात लवकर आरोपींना आम्ही अटक करणार. सर, हे सामाजिकच म्हणजे ऑनर किलिंग याला म्हणता येईल का आपल्याला? कारण दोघांचं इंटरकास्ट मॅरेज. ऑनर किलिंग असा म्हणजे ऑनर किलिंग तो मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्यांचा इंटरकास्ट मॅरेज होता आणि इंटरकास्ट मॅरेज नंतर त्यांचा जे व्यक्तिगत आणि पारिवारिक जे काय त्यांचा मतभेद होता तोपर्यंत आमचा तपास आता पोहोचलेला नाही. पण त्यामुळेच त्यांच्या चाकूच्या वार करून मृत्यू केली. धरणातून जायकवाडी सोडण्यात आलेले पाणी शुक्रवारी दुपारी 2 वाजता दाखल झाले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 7 वाजता 4.22% असणारा जायकवाडीचा पाणीसाठा शनिवारी सकाळी 6 वाजता 5.21% आलाय. 12 तासात 6.25 दलघमी पाणी वाढलं आहे. गोदावरी नदीपात्रात जायकवाडीवरील धरणातून पाणी गुरुवारी सोडण्यात आलं. ते पाणी 12 तासात येणं अपेक्षित असताना पात्रातील
अवैध वाळू उपशांच्या खड्ड्यामुळे तब्बल 6 तास उशिरा पाणी म्हणजेच दुपारी 2 वाजता कायगाव टोक्यात दाखल झालंय. गोदावरी नदीच्या पात्रात धरणातून 5272, भावले 588, कडवा 1600 व नांदूर मधमेश्वर मधून 12693 आवक सुरू आहे. ही गुरुवारपासून आवक होत असल्याने जायकवाडीत 939 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. जायकवाडीत स्थानिक पावसाने 939 क्युसेकने पाणी येत आहे. दारणा, कडवा या धरणांचं अंतर वन नदी पात्रातील खड्डे पाहता पाणी येण्याचा वेग मंदावणार आहे. यात गुरुवारी ज्या वेगाने पाणी सोडण्यात आलंय तो विसर्ग कमी करण्यात आल्याने जायकवाडीवरील भागातून सोडलेलं पाणी आलं तरीही पाणीसाठ्यात किती वाढ होणार आहे हे आज शनिवारी दुपारी स्पष्ट होणार आहे. जायकवाडी धरण हे पाणी आपले शहर व जालना जिल्ह्याला पिण्यासाठी व उद्योगाला 20 दिवस पुरेल अशी माहिती अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात 2 ऑगस्ट पासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेच्या योजनांचा लाभ पोहोचवून महिला सशक्तीकरणाचं ध्येय पूर्ण करावं असा निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज यंत्रणेला दिलाय. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आज पालकमंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, श्रीराम पाटील, केशव तायडे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. माहिती देण्यात आली आहे की शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे होणार आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री सत्तार यांनी आज महिलांशी संबंधित योजनांचा आढावा घेतलाय. महिला विद्यार्थ्यांना लाभ देऊन त्यांचं जीवनमान उंचावणं व त्यांचं सशक्तीकरण करणं हे शासनाचं ध्येय असून त्याच्या पूर्ततेत यंत्रणांनी योगदान द्यावं असं सत्तार यांनी सांगितलंय. ते मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील महिलांचं सक्षमीकरण करताना प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणांनी काम करावं असं त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचं काम जिल्ह्यात उत्तम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तर संदीपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांना पालकमंत्री करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होत्या. मात्र अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली असल्याने शिरसाटांचं शेवटचं स्वप्न हे शेवटचंच राहिलंय. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पैठणचे आमदार तथा राज्याचे रोहिओ मंत्री संदीपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकल्यानं त्यांच्या जागी पालकमंत्री कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल असं वाटत असतानाच अब्दुल सत्तार यांची नियुक्ती झाल्यानं शिरसाट यांचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळालंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर सर्वात आघाडीवर असलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट होते. सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र जिल्ह्याभरातून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपातर्फे अतुल सावे यांची वर्णी लागली. नाराज असलेल्या संजय शिरसाट यांना पक्षाचं प्रवक्तेपद देण्यात आलं. संदीपान भुमरे खासदार झाल्यावर आता तरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा त्यांच्या हाती निराशाच लागली आहे. अब्दुल सत्तार यांना पालकमंत्रीपद मिळालं यावर आपलं मत काय? त्यावर काय मत असणार? अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले. नाही, प्रश्न थोडा सिंपल विचारला गेला. तुम्ही तुमची इच्छा काही लपून राहिलेलं नाही. माझ्या इच्छेचं काय आलं? मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, आमचा विषय तिथं संपतो. नाही म्हणजे आपलं मंत्रिपदाचं स्वप्नच राहिलं. माझ्या मंत्रिपदाची चिंता करू नका. मी आता चांगला पॉवरफुल आहे आता सध्याला तरी, म्हणून मला हे मंत्रिपदाचं कधी निर्णय घ्यायचा, मंत्रिपद देणार का नाही हा सर्व निर्णय आम्ही एकनाथ शिंदे साहेबांवर सोडलेला आहे. म्हणून त्यांनी जे काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य. विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. महायुतीचं काही ठरलंय का? कोणी किती जागा लढवायच्या? काही बैठका सुरू आहेत का? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल संध्याकाळी 4:30ला दिल्लीला गेलेले आहेत. नीती आयोगाची बैठक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता निश्चित आहे. चर्चा होईलच. त्याच्यामध्ये जागा वाटपाचा विषय आहे. युतीमध्ये किती जागा कोणी लढाव्यात या संदर्भामध्ये बैठका कशा घ्यायच्यात, कोण त्याच्या आणखीन कोण निरीक्षक असणार आहेत, या सगळ्या गोष्टीची चर्चा जरूर होणार आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्या आवडीचा विषय मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा चर्चा त्या बैठकीमध्ये होईल. आणि जेव्हा केव्हा निर्णय घ्यायचा वेळ येईल त्या टायमाला मुख्यमंत्री हे जाहीर करतील.
शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी माझ्याकडून ती चूक झाली, शरद पवारांची जाहीर कबुली। आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांची भूमिका बरोबर आहे, मात्र सर्वांना आरक्षण देण्याचं काम हे सरकार नक्की करेल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।